बांगड्याचा कार्यक्रम आहे आज आपला. बघा इथं बघा बांगड्याचा कार्यक्रम आहे. आपल्याला इथं स्वयंपाक बनवायचा आहे या शेडमध्ये. आता तयारी करावं लागेल आपल्याला. आज माझी कारभारी नाही, आज कोकरेताई आल्यात एकट्याच. आज कोकरेताई आहेत आमच्या. हा कोकरेताई आज कारभारी नाही बरं का माझी, त्याच्यामुळं पटापटा तुमच्या एकटीव लोड आहे. लय जेवण नाही थोडंसं आहे पण पटपट करा. चला झाली तयारी बरं का. आता सामान आलंय आमच्या पाहुणे मंडळींनी. आमच्या दाजी आहेत बरं का हे. हां बारामतीचे आहेत. दाजींनी आठवण केली, पहिला स्वयंपाक केला होता ना. हां म्हणून आज दाजींनी बोलवलं आहे मला. दोन घेतो छोले दोन घेतो. छोले भिजलेला आहे. आता आपण छोले शिजाय टाक. कशात कचरा भरा, त्याच्यात कचरा लय करू नका, कचरा भरा. काय लसूण झालाय का आता? अद्रक घ्या बरं पटकन. कांदा घ्या पटकन लावून लवकर जरा. त्याला आता मांडणी झाली एकदम व्यवस्थित. मांडणी झाली पाहिजे तर ध्यानात राहतं, सगळं व्यवस्थित करता येतं पटापटा. तयार झाली स्वयंपाकाची. तोपर्यंत आमच्या कोकरेताई. हां घ्या कांदा घ्या पटापटा जरा, आज लेट सामान येणार आहे आपल्याला. कोकरेताई आता मी पण मदत करू लागतो तुम्हाला. कांदा चिरू लागतो सोलर मस्त सोलू खाना आपण. डाळीला पाणी कसं खळाखळा उकळायला लागलंय बघा. आता आपण तूर डाळ टाकणार आहे. छोलेला जरा अजून चुटुपुटं उकळायला लागले. एवढं काय खळाखळा उकळत नाही. छोले शिजू दे आरामशीर. आता टाकले तूर डाळ, निम्मे अर्धे होऊ द्या तूर डाळ. नंतर आपण बाकीचं टाक शिजू दे. कोकरेताई तुम्ही पटापटा कांदा उरका बरं का. उरका लवकर. हे बघा अद्रक आहे, अजून मिरची आहे, टोमॅटो आहे. आज आपल्या वहिनी साहेब नाही त्या. आता तुम्हाला बडाबडा करते तरी तुम्हाला कर्म नाही का? हा बडाबडा करते ना तुम्हाला. बडा नाही करत मग तरी पण कर्म नाही काय? कर्म नाही. मला आता उलट बरं झालं. कर्मच नाही वहिनी साहेब आपल्याशिवाय. बर तूर डाळ शिजली, आता थोडीशी राहिली. आता मूग डाळ टाकली बघा. आता उकळं खळा उकळू दे. आता वा छोले पण छान शिजायला लागले. आता होईल पटकन. नीट करून देतो बरं तुम्हाला. कोथिंबीर गावठी नाही बरं का. नाही वाशी तेवढं नाही. तो मला एक सांगू का कोकरेताई, तुम्ही कांद्याला आहे ना सणा हात हलवा बरं का. हो शिका तुम्ही, शिकल्याशिवाय मार्ग नाही. सारा योगा हे आहे नाही बघा. हे नाही इकडं तुम्हाला शिकवतो. हे धरा चाकू असा. आणि हो का हे आहे ना असं नाही. असं हा ना बरं तुम्ही आहे का. असं शिका ना तुम्ही शिकायला म्हणलं की जरा. हो का हे असं हा ना बरं चाकू जरा करा सुरुवात. पण सुरुवात हा ना बरं. बघू बरं कापून घेऊ नका फक्त. काय निघतंय का नाही ना. मैदा चांगला आहे बरं का. घ्या चाळून चांगलं. कोकरेताई पीठ झाल्यावर सांगा मला, पीठ मळतो मी. हां सगळं 2-3 किलो महिना ठेवायचा आहे.
वता पाणी वता वता लवकर कमी कमी होता नाही बत्तर होता पाणी कांदा भाजला ना बाबा लक्षच नाही ना त्याला इकडे गडबडीमुळे लक्ष दिलं त्यांना नाही भाजला कांदा तर जिरा राईसची तयारी करावं लागते आपल्याला उकाळ्याशिवर नाही कोकरेताईंचं चाललंय तोवर मालिश करायचं कोकरेताई येस तर का बरं का मला येतो लगेच पैकी छोलेची भाज्या मसाला मिक्स करू छोले मसाला कांदा लसूण लाल मिरची पावडर हळद थोडीशी धना पावडर गरम मसाला झाले फोडणीच्या राईसला पाणी ठेवलेलं खळा उकळायला लागले आता आपण जिरा राईस टाकू तांदूळ टाकूया होऊन जाईल तांदूळ टाकलाय तांदूळ टाकला बा आपण उकळून काढायचं ना काही भात उकळून काढायचा आहे मुंबईटात तसं खळा उकळते बघा त्यात पाणी टाकून चिकट नव्हता करायचा आहे शिजू द्या छोलेची तयारी करतो आता जिरे राई हे दोन्ही टाकून टाकायचं आहे जिरे आणि राई टाकायची आपल्याला हे बारीक केलेले जिरा पावडर आहे ना ते पहिले ह्याच्यात टाकून टाकायची टोमॅटोमध्ये हे भाजीला टाकायची कढीपत्ता आणि पुदिना मग असे भाजलं होतं ना कांदा लसूण अद्रक ते टाकलं मग असं मिक्स केलेला मसाला तेल खोबरं आता तेल सुटतोस तर भाजून द्यायचं आहे डाळीला फोडणी घेतो छोलेला फोडणी झाली छोले पण तयार झाले उकळे फुटो दे आता डाळीला फोडणी देतोय राई मिरची पत्ता कोथिंबीर टोमॅटो भाजून द्या चांगला आता डाळ झाली बरं का आता उकळी फुटली की डाळीतलं पाणी टाकायचं डाळ टाकली आपण कसे झाले छोले बोला छान आहे ना ओके पुरी वगैरे सगळं भात थँक्यू